माझ्या प्रिय मुलांनो, तुमच्या सध्याच्या समस्यांकडे समस्या म्हणून पाहणे थांबवा. ही एक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे आणि जे तुम्हाला विकसित करण्यासाठीच आहे. जीवनाच्या सर्व टप्पे क्षणिक असतात हे तुमच्या लक्षात येण्यासाठीच मी तुम्हाला माझ्या उदीनी शिकवलं आहे. सर्व दृश्यमान आणि सगळ्या घटना राखेसारख्याच क्षणिक असतात. मला कोणीही चांगलं वाईट आणि बरोबर अयोग्य असं दिसत नाही. आता पुढेसुद्धा तुम्हीही तेच करायला पाहिजे. हा फक्त व्यक्तिगत मनात निर्माण होणारा विचार खेळ आहे जो संघर्ष आणि भेद निर्माण करतो. आपण सर्व खरंच एक आहोत. निर्माताचा आणि परमेश्वराची त्या एक ऊर्जेची अभिव्यक्ती स्वतःबद्दल आणि दुसऱ्याबद्दलही हे सत्य जाणून घ्या. मग तुम्ही सर्व द्वेषापासून आणि द्वैतांपासून तयार व्हाल आणि आनंदित राहाल. या गुरुवारी माझ्या मंदिराला भेट घ्यायला या. मी तुमची वाट पाहतो आणि मला पण तुम्हाला भेटायचं आहे. माझं खूप प्रेम तुमच्यावर आहे. म्हणून आनंदी राहा आणि खूप हसत राहा. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. सदा सुखी राहा. स्वतंत्रतानी जीवा. आज स्वतःला आरशात बघा व स्वतःलाच पाहून हसा. एक छानशी मिठी द्या आणि नेहमी विश्वास ठेवा की मी तुमच्या सोबतच आहे व तुमच्यावर खूप प्रेम करतो. म्हणून आनंदी राहा व खूप हसत राहा. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत.